सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजचा व्हिडिओ जरासा मी सकाळी सकाळी लवकर बनवते आज. तर सकाळचे वाजले 7:30 वाजलेत. मी आता भक्तीला स्कूलला वगैरे पाठवून दिलं आणि मग म्हटलं आता माझी छान अशी आंघोळ वगैरे झाली. मी आता केस पण धुतले. तर म्हटलं आज पहिलं ना, आज सगळ्यांना प्रश्न असतो की सकाळी उठून पहिलं काम काय करतात. तर जे चहा लवर कॉफी लवर आहेत ना त्यांना चांगलं माहीत असेल की पहिलं ना इकडे मी गौरांग आणि भक्तीसाठी ना सकाळी सकाळी पाणी गरम करून घेते. म्हणजे ते दिवसभर त्या दोघांना ना पुरून जातं. पाणी उकळून थोडंसं त्यांना देते, कारण की गौरांग आणि भक्ती ना दोघं पण थोडीशी आजारी आहेत. त्याच्यामुळं काल पण डॉक्टर बोलले, मी अगोदर पण देतच होते त्यांना गरम पाणी वगैरे करून, पण मी भक्तीला काल घेऊन गेले होते ना, तर डॉक्टर पण बोलले की थोडंसं कोमट वगैरे पाणी करून द्या म्हणून. तर मग म्हटलं आता कोमट करायचं म्हटलं सकाळी उठल्या उठल्या पाणी तर लागतंच. मग आता पहिलं काम ना ह्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवते आणि मी इकडे माझा चहा करून घेतला आहे. चहा करू, कारण की ह्याच्याशिवाय ना सुरुवातच होत नाही दिवसाची. भक्तीला आज मी टिफिनमध्ये दिलं होतं ह्याची न्यूट्रिलाची भाजी आणि चपाती. तिला सकाळी डब्याला दिली होती आणि बाकीच्या मी चपात्या इकडे ना 1-2 चपात्या एक्स्ट्रा करून ठेवलेत. रात्री गौरांग जेवला नव्हता, मग सकाळी म्हटलं त्याला चपाती आता द्यावी म्हणून भक्तीचं टिफिनच्या वेळेलाच 2 चपात्या मी एक्स्ट्रा केल्या. तोपर्यंत मी चहा घेते अगोदर आणि मग पाणी गरम करत ठेवते, नाहीतर माझा चहा ना गार होऊन जाईल. तोपर्यंत मी सगळं करत राहिले. तर म्हणून म्हटलं मी आज तुम्हाला ना सकाळची माझी सुरुवात कशी असते ते दाखवते. बाकीचं काय दिवसभर आपलं काय नाही काहीतरी चालूच असतं. गार होईल. साखर जास्त झाली. पसारा इकडे आहे, इग्नोर करा, कारण की मी आता ना बाकीचं आवरण्यात वेळ वाया अजिबात घालवला नाही. फक्त मी भक्तीचा टिफिन केला तेव्हाच मी लॅपटॉप लावून ठेवला आणि मग म्हटलं आता पहिला कॅमेरा सेट करते, म्हणजे कसं तुम्हाला समजेल माझं रुटीन काय आहे. की जरा ओली आहे तसं, असं स्पेशल असं काय नाही. आणि डेलीचं काय घाई गडबड एवढी होते ना, तर मी थोडीशी रात्रीच तयारी करून ठेवली होती. म्हणजे भाजीचा मसाला वगैरे हे आहे ना रात्रीच करून ठेवलं होतं, म्हणजे माझी थोडीशी धावपळ कमी होईल. आणि ना काल जे मी हाताला लावून घेतले होते ना ते मी कुठल्या कुठल्या वस्तूंना लावले माहिती आहे का? हे सुद्धा कैची सुद्धा मी खराब केली. कैची पण खराब झाली. बरंच काय काय कापड तरी किती खराब झाले. तर सगळे प्रयोग करून बघितले पाहिजेत माणसानं, म्हणजे असं व्हायला नको अरे मी ते करून बघायला पाहिजे होतं, असं व्हायला नकोत ना. त्याच्यामुळं जे आहे ते व्यवस्थित करून बघायचं असतं. तर आजची माझी अशी सुरुवात होते. आता थोडंसं चहा घेते आणि त्याच्यानंतर इकडे पाणी गरम करायला ठेवते. परत मग बाकीचं परत मिस्टरांचा टिफिन, मग गौरांग जेवणार, मग तो जाणार. यांना थोडंसं म्हणजे आता 7:30 वाजलेत ना, 8:30 अजून ती दोघं झोपलीत, अजून का उठलेली नाही आहेत ती दोघं. भक्तीला फक्त मी उठवून तिचं आवरून पाठवून दिलं. 7:30 वाजले ती झोपलीत. माझी आंघोळ झाली. मी जे म्हणजे माझी साडी वगैरे होती ना तर मी अगोदरच सगळं आणून ठेवलं होतं रात्री, कारण की मग माझ्यामुळं ना त्यांची झोप वगैरे हे व्हायला नको ना, डिस्टर्ब व्हायला नको. त्याच्यामुळे मी कोणाला उठवलंच नाही. मी अगोदर सगळं आवरलं आणि भक्तीला म्हटलं तुझी रिक्षा येईपर्यंत ना दारातच थांब, मी टिफिन वगैरे भरून दिले आणि तोपर्यंत मी पटकन आंघोळ करून आली. तर काल मी तेल वगैरे लावून घेतलं होतं ना एकदम चपचपून असं तेल. तर ते आज मग व्हिडिओ करायचा होता पुन्हा दिवसभर. मग ते तेलाचं डोकं घेऊन उगाच चिडचिड होते, कारण की इथं ना तेलाच्या ह्याच्यामुळे इथं असं हे तेलकट झाल्यासारखं होतं ना. तर ना मी तुम्हाला दाखवते मी तेल कुठलं यूज करते.
तर ना मी ऑनलाईन ना हे तेल म्हणजे मागवलं होतं. सध्या ट्रेंड चालू आहे ना आदिवासी तेलचा, तर ना मी हे आदिवासी तेलचं ना हे मागवून घेतलं होतं. 499 रुपयाला 2 बॉटल ह्या एवढ्या आल्या होत्या. तर माझी थोडीशी संपत पण आली, ह्याच्यातच मी लावायला आले. त्याच्यामुळे थोडंसं काय फरक आहे. मला असं म्हणजे केस गळती खूप होते ना, तर थोडीशी कमी आली असं वाटतं मला. पण कसं 1 महिना तरी कंटिन्यू वापरलं पाहिजे ना, तरच आपल्याला समजणार की काय रिझल्ट आहे आणि काय नाही. त्याच्यामुळे मी काय अजूनपर्यंत बोललेच नव्हते. म्हटलं पहिला स्वतःवरती यूज करून बघूया. एक 1.5 महिन्यामध्ये ती बॉटल आहे ना, 2 आहेत ना, तर त्या संपून जातील. तेव्हा आपल्याला समजेल काय त्याचा रिझल्ट आहे. त्याच्यामुळे म्हटलं राहू दे, तोपर्यंत काही विषयच नको ह्याचा ऑइलचा वगैरे. या कोणाकोणाला चहा आणि कॉफी सकाळी उठल्यानंतर लागते. कमेंट करून सांगा. कसं होतं, एकेकाला सवय असते, हॅबिट असल्यासारखं होतं. एक तर किती 10-12 कप दिवसभरात चहा किंवा कॉफी पितात. बोलायच्या नाद्यामध्ये गार झाली म्हणजे चहा. कॉफी नाही घेते, चहा घेते. सकाळी 5 वाजता 5 वाजून 10 मिनिटांना आज उठले. 10 मिनिटं लेट झालं. नाही तर डेली माझं सकाळी 5 वाजता सुरुवात होते. पुन्हा काय करते माहिती आहे, भक्तीचं स्कूलचं सगळं आवरून तिला पाठवते. रिक्षावाले मामा 6:35 पर्यंत म्हणजे ते येतातच. भक्तीला पाठवून दिलं ना, मग मी थोडंसं पुन्हा आराम करते. पण मी आज आराम अजिबात केलं नाही, कारण की व्हिडिओ बनवायचा होता ना. मग म्हटलं आता आराम जरी केला तर एक तर साडी नेसायला मला खूप वेळ लागतो. त्याच्यातून मी फास्ट नेसले. दाखवते. मला एक अशी ना साडी नेसली की एकदम परफेक्ट अशी असली ना तरच छान वाटते. त्याच्यामुळे मी साडी नेसायला मला खूपच वेळ लागतो. तर मी आज ना एक 10 ते 15 मिनिटामध्ये मी साडी नेसली. 5 मिनिटात पण साडी नेसणारे आहेत हा. मी काय असं एकदम हे सांगत नाही आहे, पण एक 3 ते 5 मिनिटामध्ये पण नेसणारे आहेत. माझी ताई पण एवढा फास्ट नेसते ना, चक करून. चहाचा चटका बरोबर असं पटकन पिलं की नाही, गरम शेंड्याला, जिभेच्या शेंड्यालाच वाजतं. पाणी अजून आहे की काय? तर अशी माझी सुरुवात असते सकाळची. 5 वाजल्यापासून एक 9:30 वाजेपर्यंत माझी अशी सुरुवात असते. थोडंफार धावपळ होते. त्याच्यामुळे मला सकाळचा का व्हिडिओ अजिबात करायला मिळत नाही. आता माझं काम आहे, व्हिडिओ स्टार्ट तरी केलेला आहे. पुन्हा मी काय करणार हे पण सांगितलं. चहा पिऊन झाला, आता पाणी पहिलं उकळायला ठेवते. हा पूर्ण टोप भरून त्या दोघांना पाणी उकळायला ठेवते आणि पूजा करून घेणार मी आता. तर पूजा होईपर्यंत पाणी पण उकळेल आणि त्याच्यानंतर मी ह्या दोघांना असं गडबडीनं उठवायला जाणार. मिस्टर पण आश्चर्य करतील की हिचं साडी नेसून एक तर चक्क ही तयार झाले आणि मी आवाज न करता, जरासुद्धा आवाज न करता सगळं माझं आवरलेलं आहे. मला ना बाहेर कशाचा तरी आवाज येतोय. सकाळी ना ते भंगार वगैरे गोळा करायला येणाऱ्या बायका असतात ना, कोण उठायच्या अगोदर येऊन ना ते सगळे साफ करून जातात. परवा तर आमच्या गणपती गेले ना, मोठे गणपती, तेव्हा ना दारातलं काम चालू होतं. पूर्ण ना गाडी काय आपली वरती येत नव्हती, पूर्ण म्हणजे झालंच नव्हतं ते काम वगैरे. तर त्याच्यामुळे ना गाडी खालीच लावली होती आणि ते काय झालं माहिती आहे, गाडीचं पाईप असतो ना, पेट्रोल येतो तो पाईप कट करून पूर्ण टाकी खडखडीत रिकामी करून, आणि त्या दिवशीच मिस्टरांनी काहीतरी म्हणजे ऑफिसवरून येतावेळी सकाळी कसं पेट्रोल पंपावरती गर्दी पण असते, ऑफिसला जायची घाई पण असते, म्हणून ना रात्री येतावेळी 500चं पेट्रोल भरून आले होते.
आणि सकाळी गाडी का चालवत नाही, गाडी का चालवत नाही, तर मग असं वापरून बघताय तर ती पाईप आहे ना ती अशी हालत होती. सकाळी सकाळी शिळ्या घातलेत की गणपती विसर्जनासाठी येणारी लोक होती ना, खूप साऱ्या गाड्या लावल्या होत्या दारामध्ये, कोणी काढून नेलं काय माहीत नाही. मग तेव्हापासून मी त्यांना सांगितलं संध्याकाळचं पेट्रोलच घालत जाऊ नका. आणि भंगारवाले एक असं करतात, काही जरी दारात राहिलं सकाळी कोण उठायच्या अगोदर गायब करतात. असं तेच वाटतंय मला काय. तर चलो मी आता पूजा करून घेते. आणि मी आज बांधणीमध्ये साडी आहे ही. लूक बांधणीमध्ये आहे, पण साडी बांधणीमध्ये नाहीये, कॉटन वगैरे नाहीये, एकदम सिल्क मधली साडी आहे. बांधणी फक्त त्याचं डिझाईन आहे ना ती बांधणीमध्ये आहे, साडी हे नाही फॅशन आली सिम्पलची अशी, फिलिंग काय येत नाही बांधणीवाली. तर ही कामामध्ये बरी पडते, हलक्या हलक्या साड्या असतात ना त्या थोड्याशा कामामध्ये वगैरे बरं पडतात. मी शक्यतो काय साडी घालून असं फारसं काही काम पण करत नाही, पण मी आज आता व्हिडिओसाठी सकाळी घातली होती. मग आता पूजा आणि हे करून घेते आणि पुन्हा मग चेंज. आपलं टी शर्ट आणि पॅन्ट मला ना रेग्युलरसाठी आणि बाहेर जाण्यासाठी पण तेच मला कम्फर्टेबल वाटतं. असं म्हणजे मॅक्सी किंवा ड्रेस घरात वगैरे घालायला ना मला अजिबात आवडते. मॅक्सी हा प्रकार ना मिस्टर त्या प्रकारलाच ना हेट करतात की नाही, ते एकदम विचित्र वाटतं, अजिबात मॅक्सी घालायची नाही. हा एकदम आमच्या घरात स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, मॅक्सी घालायची नाही, बुजगावणं करून बसायचं नाही, म्हणजे एकदम छान राहा असं त्यांचं म्हणणं. काय काम असतं, तुम्ही तुमचं स्वतःचा लुक छान ठेवा, म्हणजे बघितल्यावर माणसाने कसं फ्रेश वाटलं पाहिजे असं ना. उगाच काहीतरी ते मॅक्सी. आणि आत्ता तर कशी करतात माहिती आहे का, एक एक बायका मॅक्सी घालतात आणि जर भाजीवाली वगैरे जवळ असेल ना तर त्याच्यावरती ओढणी घेणार, अशी मॅक्सीवरतीच ओढणी घेणार. आणि तसंच झालं, असं विचित्र बघायला पण वाटतं ना, विचारू नका. त्याच्यामुळं आपलं टी शर्ट आणि पॅन्ट हे बरं आहे माझ्यासाठी, बाकीच्यांच्यासाठी माहीत नाही काय आहे ते, त्यांना चांगलं वाटत असेल. तर चलो मी आता माझी पूजा वगैरे आवरून घेते. आणि आता काही जेवणाचं सकाळी सकाळी भाजी झाली तर, आणि मी थोडेसे शेंगदाणे पण चपाती केल्यानंतर ना शेंगदाणे पण भाजून घेतले, कारण की मला ना थोडंसं घट्ट झुणका करायचा आहे माझ्यासाठी. त्याच्यासाठी मी चपाती झाल्यानंतर लगेचच थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले. तर आता मी असंच कुटणार आहे. ह्याच्यामध्ये मिक्सरला लावला की एकदमच बारीक होतो. ह्याच्यामध्ये असं थोडंसं कुटून वगैरे झुणका करणार आहे. मला न्यूट्रीला असं फारसा आवडत नाही, ते मसाल्याचं वगैरे असतं ना, तर मला नाही आवडत. तर त्याच्यामुळे मी म्हटलं माझ्यापुरतं जरासं मी झुणका करेन. असं भाजी करतावीच ठरवून टाकलं, मला काय हे खायचं नाही, त्याच्यामुळे ते पण करून घेतलं. सकाळी लवकर उठलेल्याचा एक फायदा होतो, हेल्थ पण चांगली राहते. त्याच्याबरोबर सकाळची जी कामं आहेत ना ती फास्टमध्ये आवडतात. म्हणजे काही असो 10 वाजेपर्यंत ना सगळी कामं आवरून जातात, दिवस पूर्ण रिकामी. व्हिडिओ करायला तर दिवसाचे मी दुपारचेच व्हिडिओ शक्यतो बनवते, सगळं आवरून वगैरे झाल्यानंतर. पण मला कमेंट आली होती की सकाळचं रुटीन तुझं काय आहे, तर फारसं असं काही वेगळं नाही आहे, तुमच्यासारखंच आहे जे तुम्ही करता ते. मग म्हटलं चला चहा पिऊया, सोबत आपण ना चहा पिऊया. जे चहा लवर आहेत ते उठल्यावर चहा घेत असतील, जे कॉफी लवर आहेत ते उठल्या पहिला कॉफीची ऑर्डर सोडत असतील, तसं मी आहे चहा लवर. दिवसातून 1 टाईम, एक लईच लई झाला तर चुकून माझा 2 टाईम होतो, पण शक्यतो 1 टाईम. कोण कॉफी किंवा चहा लवर आहेत ना त्यांनी मला कमेंट करून सांगा, कोणाकोणाला उठल्या पहिला चहा किंवा कॉफी लागते. त्यांनी मला कमेंट करून सांगा. चलो बाय बाय, टेक केअर. आणि आठवणीनं माझं साडी कशी वाटते सांगा. आज सकाळी तुमच्यासाठी एवढं खास मी तयार झाले. चलो बाय.